Thank you. This is so pretty. What's in your hand? Dandelion. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आज मी माझा किचन काउंटर डेकोर करणार आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा आपल्या घरातील असा एक स्पेशल स्पेस असतो किंवा कॉर्नर असतो जिथे आपण आपला सगळ्यात जास्त वेळ घालवतो किंवा एकांतात बसून तिथे आपण मॅनिफेस्ट करतो, आपल्या विचारांना चालना देतो, आपलं सगळं स्ट्रेस, डिप्रेशन सर्व तिथे रिलीज करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथेच मिळतात बरं का. असा हा कोपरा मग तुमच्या घरातील कोणताही कोपरा असू शकतो आणि त्या कोपऱ्यासाठी तुमच्या मनात एक नेहमी वेगळीच जागा असते. तसेच होम डेकोर ही अशी एक कला आहे की ती प्रयत्न करून माणूस शिकतो आणि तुम्ही त्याच्यात कितीतरी वेळा चुकाही करता आणि त्यांना इम्प्रूव्ह करायचा प्रयत्नही करता आणि हे करूनच तुम्ही एक चांगलं होम डेकोर करण्याचा प्रयत्न करत असता. आणि प्रत्येक घरातील किचन हे म्हणजे अशी जागा असते जिथे आपल्याला हे असे बदल करत राहावंच लागतं. कधी आपण आपल्या गरजेप्रमाणे आपण वस्तूंची अदलाबदल करत असतो, तर कधी सोयीस्कर होण्यासाठी, तर कधी छान दिसण्यासाठी. खरं तर एकाच सेटअपमध्ये खूप दिवस काम करून आपल्यालाच बोर व्हायला होतं. अशा वेळेस कोणताही कॉर्नर नवीन पद्धतीने डेकोर करणे खूप महत्त्वाचे असते. पण आजकालच्या महागाईमुळे आपण जास्त खर्च होऊ नये आणि खूप जास्त डोक्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. पण तसं नक्कीच नाही आहे, कारण घरातील छोट्या मोठ्या वस्तू वापरून आपण नवीन लुक क्रिएट करू शकतो. फक्त तुम्हाला त्याची रचना करता यायला हवी. असे थोडेसे डेकोरमध्ये बदल केल्याने आपल्या घराला नवीन रूप, नवीन लाईफ मिळते. बोरिंग वाटणारी जागासुद्धा आता आनंदी आणि सुंदर वाटायला लागते, कारण की घरात जर सकारात्मकता नसेल तर मग आनंदी पण वाटत नाही. अशा वेळेस आपल्या मनाच्या आनंदासाठी आणि उत्साहासाठी असे छोटे मोठे बदल नक्कीच करावेत. आणि इथे मी घरातल्या आहेत त्याच वस्तूंचा वापर करून एक नवीन लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा सर्व गोष्टी करताना तुम्हाला एक्सपेन्सिव्ह गोष्टींचीच गरज असते असं नाही आहे. मी माझ्या घरातल्याच वस्तू फक्त जागा बदलून मी त्याला एक नवीन लुक क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे. जसं की तुम्हाला आठवत असेल, हे जे वुडन बोर्ड आहे हे इथे विंडोच्या वरती होतं, ते मी फक्त आता इथे खाली ठेवलेलं आहे प्लॅटफॉर्मवर आणि त्याच्यासमोर एक सुंदरसा असा माझ्याकडे वुडन ट्रे होता, तो अरेंज केलेला आहे. आणि याच्यावर मी आता सध्या ऑइल्सच्या असे छोट्या छोट्या ज्या घरातल्याच वस्तू ज्या मी डेली यूजसाठी वापरत होते त्याच वस्तू मी किचन काउंटरवर ठेवलेला आहे. आणि प्लांट्स तर हे तुम्ही कुठेही ठेवलं तर त्याच्याने एक खूपच नवीन लाईफ येते त्या जागेला आणि दिसायला तर खूपच छान वाटतं. इथे जो मी वुडन ट्रे वापरलेला आहे तो जर तुम्हाला लक्षात असेल तर मी डॉलर स्टोअरमधनं आणला होता आणि त्याची जागा चांगली कोणती असेल, कुठे त्याला ठेवू हा आजपर्यंत प्रश्न होता. तर त्यामुळे मी आता विचार केला की याला इथे ठेवते, जेणेकरून मला त्याच्यावरतीही काहीतरी ठेवता येईल आणि खालची जागासुद्धा वापरता येईल. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वस्तू यूज करायला मिळतील आणि इझी आणि सोयीस्कर पण होऊन जाईल. हा असा
4 कंटेनरचा सेट माझ्याकडे आहे, जो मी तेमूवरून मागवलेला आणि त्याच्यासाठी आता मला परफेक्ट जागासुद्धा मिळालेली आहे. आणि हे दिसायला कसं वाटतंय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सर्व कंटेनर्स आहेत ते एका साईजचे आहेत आणि दिसायला पण खूप छान लाईट वेट आणि ट्रान्सपरंट आहेत. म्हणून मी विचार केला की याच्यामध्ये मी आज ड्रायफ्रूट स्टोअर करून ठेवते. अशा या छोट्या छोट्या बदलांमुळे माझं किचनचं रूप एकदम बदलून गेलं होतं आणि दिसायला खूप छान वाटत होतं. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर आणि अशा सुंदरशा अशा किचनवर जेवण बनवायची इच्छा तर होणारच. म्हणून मी इथे जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे. आता वाजले होते जवळपास 11 साडे 11. तर मी म्हटलं की चला आता जेवण बनवूया, म्हणजे लंच टाईमपर्यंत सगळं रेडी होऊन जाईल. आणि आज मी बनवणार आहे मुंबई स्टाईल पावभाजी. आणि जेव्हा कधी फ्रीजमध्ये खूप अशा थोड्या थोड्या भाज्या असतील मिक्स, तर पावभाजी हे एक बेस्ट ऑप्शन असतं आणि खायलाही चविष्ट आणि सगळ्यांना आवडतं. आम्ही तर पावभाजी खाणार होतो, तर म्हटलं की आरवला पण भाजी आणि भात खाऊ घालूया. अशामुळे मुलांना व्हेजिटेबल्स पण खाल्ल्या जातात आणि त्यांना आवडतात सुद्धा. आणि इकडे सगळी तयारी झाल्याच्या नंतर मी कढईमध्ये बटर मेल्ट केलेला आहे. त्याच्यात कांदा आणि शिमला मिरची थोडी सॉते करून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो ॲड केले. त्याला पण थोड्या वेळासाठी आपण सॉते करून घेणार आहोत. थोडंसं कांदा आणि टोमॅटो शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपले स्पायसेस. तर सगळ्यात आधी मी याच्यात हळद ॲड केलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, पावभाजी मसाला ॲड केलेला आहे, नंतर मग याच्यात धने पावडर ॲड केलेली आहे. आणि या सगळ्या वस्तूंना आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि चांगला मसाला हा भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर जे कुकरला मी भाज्या शिजवून घेतलेल्या त्या मी आता स्मॅश केल्या आहे आणि कढईमध्ये ॲड केले आहे. गार्निशिंगसाठी थोडंसं कोरिएंडर याच्यावर टाकलेला आहे, मीठ आणि बटर ॲड केलेला आहे चवीनुसार. आणि आपली भाजी इथे पावभाजी रेडी झालेली आहे. तर आता याला 5 ते 10 मिनटं आपण मंद गॅसवर ठेवणार आहोत. इथे मी पावभाजीचे पाव रेडी करण्यासाठी बटर मेल्ट करून घेतलेला आहे पॅनवर. त्याच्यात थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे, थोडंसं बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जी आपण पावभाजीची भाजी बनवली होती ती त्याच्यावर थोडीशी टाकलेली आहे आणि मस्त याला परतून घेतलेलं आहे. आणि परतून झाल्याच्या नंतर पाव आहेत ते त्याला मध्यभागी असे कट करून त्याला दोन्ही साईडनी आपण छान असं भाजून घेणार आहोत. आणि हे छान असे मसाला पाव रेडी होऊन जातील. जसे मुंबईच्या स्ट्रीटवर पावभाजी मिळते ना, एकदम छान आणि टेस्टी लागेल. आणि एकदम छान व्यवस्थित आपण याला दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर आणि याला आपण सर्व करणार आहोत.
हॅलो मित्रांनो, तर आता वाजले असतील दुपारचे 3-3:30 आणि आरवची नॅप पण झालेली आहे आणि तो आताच उठला थोड्या वेळ आधी. तर म्हटलं त्याला बॅकयार्डमध्ये घेऊन जाऊया, थोडा वेळ त्याच्याबरोबर खेळूया. आणि आज वातावरण पण खूप छान आहे आणि खूप विंडी आहे, ॲक्च्युली खूप वारा सुटलेला आहे. इज दिस अ फ्लावर? नो. सो वारा सुटलेला आहे मस्तपैकी आणि खूप छान वाटतंय बाहेर. तर त्याला घेऊन आलेली थोड्या वेळासाठी मागच्या बॅकयार्डमध्ये. ही फुलं बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती छान दिसत आहेत ना, बारीक बारीक, खूपच सुंदर आहेत आणि रंग खूप सुंदर आहे याचा, येलो येलो. What's in your hand? Dandelion. Oh, it's a dandelion. Good job, पिल्लू. मित्रांनो इथे पण बघू शकता मस्तपैकी हवा सुटली आहे, एकदम छान थंडगार. आणि ही जी झाडं आहेत ना, यांना पण फुलं आलेली आहेत आणि मस्त आता ना थोड्या दिवसात हे अजूनच सुंदर बहरेल पूर्ण. आणि हे थोडंसं असं लाईट पिंक कलरचं आहे आणि त्या साईडला आहे ना ते पूर्ण असं एकदम छान रेड कलरची फुलं आहेत याला, खूपच सुंदर आहेत. आणि मित्रांनो या दोन्ही झाडांची फुलं आहेत ना, त्यांचं बघायला गेलं तर ते दिसायला सेम जास्वंदीच्या फुलासारखेच आहेत, पण थोडे वेगळे आहेत. आणि जेव्हा हे पूर्ण बहरतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल, खूप सुंदर दिसतात. आणि याच्यामध्ये खूप खूप कलर्स पण अवेलेबल असतात. तर आमच्याच बॅकयार्डमध्ये 2 कलर्स आहेत, एक लाईट पिंक कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे. ज्यावेळेस पूर्ण असं बहरेल ना मी तुम्हाला नक्की दाखवेन. Is that for me? Oh, that's so nice of you. Thank you, Vita. Oh, thank you. This is so pretty. Thank you, Aru. आता एवढे दिवस कसं होतं ना, फक्त घरातल्या घरात बसून राहावं लागायचं आणि आता संधी असते ना बाहेर जायची. थोडंसं पण वातावरण चांगलं असलं की असं वाटतं की बाहेर जावं, थोडंसं निसर्गामध्ये छान असं हिरवळ वातावरणात थोडासा टाईम स्पेंड करावा. तर खूप अशी इच्छा होते आणि आम्ही जातो सुद्धा, जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, थोडा वेळ का असो आम्ही नक्कीच जातो बाहेर. थोडंसं बरं वाटतं, खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, फ्रेश हवा असते. आणि आज तर खूपच हवा सुटलेली आहे, खूप मस्त वाटतंय इथे पण बसायला, एकदम निवांत आणि काही आवाज नाही, काही नाही, खूप शांतता आहे, खूप छान आणि निवांत असं वाटतंय. आणि खरं बघायला गेलं तर या निसर्गाकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं. एक वेळ अशी होती यांना पानं नव्हती, एवढं थंडी, वारा, पाऊस सगळं सहन करून सुद्धा आज त्यांना एवढी हिरवीगार पालवी फुटलेली आहे, एवढे छान छान फुलं उगवतात. आणि यांच्याकडनं खरं शिकायला पाहिजे, खूप मोटिवेशन मिळते खरं बघायला गेलं तर. निसर्ग आपल्याला नेहमीच छान आणि असं प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करत असतो. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच असतं, एखादी वेळ वाईट असते तर एखादी वेळ चांगली येतेच. आणि जेव्हा ती चांगली वेळ येते तेव्हा आपल्याला त्याला मन भरून ॲक्सेप्ट करायचं असतं आणि खूप एन्जॉय करायचं असतं. तसंच आपल्या घराचं सुद्धा असतं की आपण थोडासा छोटासाही बदल घरात केला ना तर तो कॉर्नर आपल्याला खूप असा नवीन वाटायला लागतो आणि अजून त्याला एक लाईफ मिळते, नवीन लाईफ मिळते. सो तसाच आज मी प्रयत्न केलेला आहे, थोडेसे चेंजेस केलेले आहेत किचन काउंटरवर. आय होप तुम्हाला ते आवडतील. जर आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सो आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच होतं मित्रांनो. आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकरच. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाईम.